आज आपल्याकडे स्टार प्रवाहाच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतल्या फक्त 4 लाईन्स आहेत. आणि गंमत म्हणजे मी जेव्हा या 4 लाईन्स पहिल्यांदा वाचल्या तेव्हा मला खरंच वाटलं की की यात अख्ख्या एपिसोडची कथा दडलेली आहे, हो. किंबहुना पुढच्या अनेक भागांची सुद्धा. हे अगदी एखादं ट्रेलरसारखं आहे, बरोबर. जिथे प्रत्येक डायलॉग कथेचा एक नवा थर उलगडतो. खरंय. अनेकदा आपल्याला वाटतं की मालिकेची कथा म्हणजे मोठे मोठे प्रसंग किंवा नाट्यमय घटना. हो. पण खऱ्या अर्थाने कथेचा आत्मा अशा छोट्या छोट्या संवादांमध्ये लपलेला असतो. आणि आजचे हे 4 संवाद तर अगदी उत्तम उदाहरण आहेत. यात केवळ माहिती नाही तर भावनांचा एक संपूर्ण आलेख आहे. अगदी. चला तर मग पहिलाच संवाद घेऊया, जो ऐकताच अंगावर काटा येतो. सुलक्षणा आणि चिखू दोघांना वाचवलं तुम्ही यावेळी, पण सुलक्षणाचं भविष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मी. काय जबरदस्त सुरुवात आहे. हो. म्हणजे एका क्षणाला वाचवलं म्हणून सुटकेचा निश्वास टाकावा, तर दुसऱ्याच क्षणी भविष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी. बरोबर. हे म्हणजे वादळानंतरची शांतता नाहीये, नाही, तर वादळापूर्वीची भयाण शांतता आहे. तुम्ही भयान शांतता हा शब्दप्रयोग खूप छान वापरला. कारण ह्या धमकीमध्ये क्रूरता आहे, पण ती थंड आहे. हो. यात आरडाओरडा नाही, स्वस्थ बसणार नाही मी, हे वाक्य इतक्या शांतपणे म्हटलं गेलंय की ते जास्त धोकादायक वाटतं. हो, आणि शब्दांची निवड पण पहा. अगदी. मी तुला मारून टाकीन किंवा सूड घेईन असं काही म्हटलेलं नाहीये. नाही. शब्द आहे भविष्य उद्ध्वस्त करेन. हो, आणि मला वाटतं हाच या धमकीचा सगळ्यात भयानक भाग आहे. शारीरिक इजा तर म्हणजे काही काळाने बरी होऊ शकते, बरोबर. पण भविष्य उद्ध्वस्त करणे म्हणजे काय? हे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या मुळावर घाव घालण्यासारखं आहे. अगदी. तिची स्वप्न, तिची समाजातली पत, तिची नाती, सगळं काही संपून टाकण्याची ही धमकी आहे. आणि यामागे एक प्रकारचा सेडिझम आहे, एक विकृत आनंद आहे. समोरच्याला फक्त त्रास द्यायचा नाही, तर त्याला रोज रोज कणकण मरताना बघायचंय. आणि ही धमकी जाहीरपणे देण्यामागेही एक मानसशास्त्र आहे. अच्छा. या क्षणापासून सुलक्षणाच्या मनात एक सततची भीती निर्माण झालीय. ती आता प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघेल. हो. प्रत्येक अनोळखी व्यक्ती तिला शत्रू वाटेल. हा एक मानसिक खेळ आहे जो प्रत्यक्ष हल्ल्यापेक्षा जास्त घातक असतो. म्हणजे खलनायकाने आपलं पहिलं शस्त्र चालवले. हो, आणि ते म्हणजे भीती. म्हणजे हा संघर्ष आता फक्त 2 व्यक्तींमधला नाही, तर तो त्या नायिकेच्या मनातला पण आहे. बरोबर. तिला स्वतःच्याच भविष्याबद्दल असुरक्षित वाटायला लावणं हा त्या खलनायकाचा पहिला विजय. अगदी. पण एकीकडे ही थेट धमकी आहे, पण मला वाटतं खरा धोका यात नाही. अच्छा. तो पुढच्याच वाक्यात दडलेला आहे. कारण तिथेच आपल्याला कळतं की हे प्रकरण वाटते तितकं सोपं नाहीये. बरोबर. कारण त्यानंतर येणारा संवाद या कथेला एका वैयक्तिक भांडणातून उचलून एका मोठ्या कटाच्या पातळीवर नेऊन ठेवतो. कोणता संवाद? तो संवाद आहे, कावनी पण मला असंच एक पत्र दाखवलं होतं. बस, या एका वाक्याने सगळा खेळच बदलला. असंच एक पत्र. हो. म्हणजे हे पहिल्यांदा घडत नाहीये. ही एक मालिका आहे, एक पॅटर्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या खेळात आता एक तिसरी व्यक्ती आलीये. काव. हो, काव. कोण आहे ही काव? हे नाव ऐकताच मनात 1000 प्रश्न येतात. आणि हेच एका चांगल्या लेखकाचं कौशल्य असतं. काव हे नाव खूप विचारपूर्वक निवडलेलं असू शकतं. ते कोणाचं टोपण नाव आहे का, की त्यामागे काही सांकेतिक अर्थ आहे? मराठी संस्कृतीत कावळा हा अशुभ संदेशाचा सूचक मानला जातो. बरोबर. मग काव हे नाव त्या अशुभ घटनेची सूचना देणारं पात्र आहे का, की ती स्वतःच या कटाचा एक भाग आहे? मला तर वाटतंय काव ही व्यक्ती एक काय म्हणतात त्याला, डबल एजंट असू शकते. अच्छा, ही एक शक्यता आहे. म्हणजे ती त्या खलनायकाच्या गटातली आहे, पण आतून ती नायिकेला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. तिने ते पत्र का दाखवलं असेल? हाच प्रश्न आहे. धोक्याची सूचना देण्यासाठी की नायिकेला घाबरवण्यासाठी? शक्यता अनेक आहेत. आणि या पत्रांमुळे कथेला एका गुप्तहेर कथेसारखं वळण मिळालं आहे. हो, अगदी. आता फक्त भावनांचा खेळ नाही, तर बुद्धीचा खेळ सुरू झाला आहे. त्या पत्रांमध्ये काय लिहिलं असेल? बरोबर. त्यात धमक्या आहेत की काही पुरावे? ती पत्र एकाच व्यक्तीने लिहिली आहेत का? हस्ताक्षरात काही साम्य आहे का? हे असे अनेक धागेदोरे आहेत जे कथेला अधिक गुंतागुंतीचं बनवतात. आणि यामुळे नायकासमोरील आव्हान कितीतरी पटींनी मोठं होतं. आता त्याचा सामना फक्त एका व्यक्तीशी नाही, तर एका अदृश्य नेटवर्कशी आहे, ज्याचे चेहरे त्याला माहीत नाहीत. हो. आणि त्या नेटवर्कपर्यंत पोहोचण्याचा एकमेव धागा म्हणजे ही पत्र. आणि काऊ नावेची एक रहस्यमयी स्त्री. हो. आणि या एका वाक्यामुळे प्रेक्षकही आता या शोधाचा एक भाग बनतात. अच्छा. नाहीये. तर ती प्रेक्षकांच्या मनातही घडायला लागते. अगदी. हाच या संवादाचा खरा विजय आहे.
त्याने प्रेक्षकाला कथेमध्ये गुंतवून घेतले आहे. या सगळ्या कट कारस्थानाच्या आणि धोक्याच्या वातावरणात अचानक कथा एक भावनिक वळण घेते, जिथे एका आईचा हताश सूर ऐकू येतो. काय देवी आई, जी काही शिक्षा आहे ना ती मला दे, पण माझ्या लेकरांना काही करू नकोस. हो, हा संवाद ऐकल्यावर क्षणभर सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. कारण आतापर्यंत आपण बुद्धीच्या पातळीवर बोलत होतो. कट, पुरावे, रहस्य. हो, पण हा संवाद आपल्याला थेट हृदयाला हात घालतो. इथे एका आईची आपल्या मुलांसाठीची तळमळ आहे, तिची असहाय्यता आहे, आणि देवी आईला घातलेली साद तिच्या पराकोटीच्या हतबलतेचं प्रतीक आहे. हो. जेव्हा माणसाचे सर्व प्रयत्न संपतात तेव्हा तो देवाकडे धाव घेतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हा संवाद हृदयस्पर्शी आहे, यात शंका नाही, पण इथे हे पात्र खूपच पॅसिव्ह, बरोबर. म्हणजे हतबल नाही का वाटत. अच्छा. ती फक्त देवाकडे प्रार्थना करत आहे. तुम्हाला नाही वाटत की इथे तिने स्वतः काहीतरी करायला हवं होतं? तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. वरवर पाहता ती हतबल वाटते, पण मला वाटतं की लेखकाने हे पात्र मुद्दाम असं दाखवलं आहे. ओके. यामागे एक तर नॅरेटिव्ह टूल आहे. तिची ही असहाय्यता नायकाच्या कृतीला एक नैतिक अधिष्ठान, एक मॉरल जस्टिफिकेशन देते. अच्छा. जेव्हा प्रेक्षक एका आईला इतकं हताश पाहतात तेव्हा त्यांना वाटतं की कुणीतरी पुढे येऊन या अन्यायाविरुद्ध लढायला हवं, आणि नेमकं तेव्हाच नायकाची एंट्री होते. अच्छा, म्हणजे तिची ही प्रार्थना नायकाच्या उदयासाठी एक पार्श्वभूमी तयार करते. अगदी. शिवाय जी काही शिक्षा आहे ना ती मला दे, हे वाक्य तिच्या मनात दडलेल्या अपराधीपणाच्या भावनेकडेही संकेत देतं. हे मी लक्षातच घेतलं नव्हतं. तिला कुठेतरी वाटत असावं की तिच्या भूतकाळातल्या कोणत्या तरी चुकीची शिक्षा आज तिच्या मुलांना मिळते आहे. यामुळे हे पात्र एकसुरी आहात नाही, ती फक्त एक विक्टिम नाही तर एक गुंतागुंतीची व्यक्ती आहे. हो. जिच्या मनात प्रेम, भीती आणि अपराधीपणा या भावनांचं द्वंद्व सुरू आहे, आणि यामुळेच प्रेक्षक तिच्याशी अधिक भावनिकरित्या जोडले जातात. बरोबर. ही तिची हतबलता कथेतील खलनायकाला अधिक क्रूर बनवते, कारण तो फक्त एका स्त्रीला नाही तर एका आईच्या ममत्वाला आव्हान देत आहे. वा, हा विचार मी केलाच नव्हता. म्हणजे तिची निष्क्रियता हीच कथेतील नायकाच्या सक्रियतेची जननी आहे. बरोबर. आणि हेच आपल्याला पुढच्या आणि शेवटच्या संवादामध्ये दिसतं. या भावनिक क्षणानंतर लगेचच कथा ॲक्शन मोडमध्ये जाते. यश सुलक्षणाला वचन देतो, तुझी शपथ घेतो, मग या घराच्या वाईटावर जी कोणी व्यक्ती आहे तिला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही मी. हो. मला ते एकदम एखाद्या 90sच्या सिनेमाची आठवण झाली. तुझी शपथ घेतो, एक क्लासिक हिरो मोमेंट. हो, हे खरंच एक क्लासिक हिरो मोमेंट आहे, पण त्यातही खूप खोली आहे. कशी? या संपूर्ण दृश्याचा निर्णायक क्षण आहे. इथून कथा बचावात्मक भूमिकेतून आक्रमक भूमिकेत प्रवेश करते. अच्छा. आत्तापर्यंत पात्र संकटांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होती, पण आता एक पात्र संकटाच्या मुळाशी जाण्यासाठी उभं राहतं. आणि शपथ हा शब्द खूप महत्वाचा आहे. हे केवळ एक वचन नाहीये. नाही. शपथ ही एक भावनिक आणि नैतिक बांधिलकी असते. आणि तो शपथ कोणाची घेतोय? स्वतःची किंवा देवाची नाही. तो तिची शपथ घेतोय. हो, तुझी शपथ. याचा अर्थ त्याच्यासाठी आता हे ध्येय वैयक्तिक बनलं आहे. त्याच्या कृतीचं प्रेरणास्थान ती आहे. बरोबर. हे त्यांच्या नात्याची खोली दाखवतं. आणि या शपथेमागे एक मानसशास्त्र आहे. जेव्हा एखादं पात्र शपथ घेतं तेव्हा ते स्वतःला एका मोठ्या ध्येयासाठी वाहून घेतं. त्याचं आयुष्य आता त्याचं राहत नाही, तर ते त्या ध्येयाला समर्पित होतं. आणि त्याचे शब्द पहा, या घराच्या वाईटावर जी कोणी व्यक्ती आहे, हो, तो फक्त सुलक्षणाच्या शत्रूला शोधणार नाहीये, तो घराच्या वाईटावर असलेल्या व्यक्तीला शोधणार आहे. म्हणजे त्याने या धोक्याला वैयक्तिक पातळीवरून उचलून कौटुंबिक पातळीवर नेलं आहे. अगदी. घर हे इथे फक्त एक वास्तू नाहीये, तर ते कुटुंब, सुरक्षितता, स्थैर्य यांचं प्रतीक आहे. हो, आणि त्या प्रतीकावर हल्ला करणाऱ्याला तो शोधून काढणार आहे. आणि हेच त्याला एका प्रियकराच्या भूमिकेतून एका संरक्षकाचा, एका प्रोटेक्टरचं रूपांतरित करतं. बरोबर. शोधल्याशिवाय शांत बसणार नाही मी, हे वाक्य त्याच्यातील नायकाला जागं करतं. तो आता केवळ प्रतिकार करणार नाही, तर तो स्वतःहून एक शोध मोहीम सुरू करणार आहे. या एका वाक्याने कथेला एक नायक, एक खलनायक आणि एक स्पष्ट ध्येय मिळवून दिलं आहे. आता प्रेक्षकांना माहीत आहे की पुढे काय बघायचं आहे. बरोबर. हा प्रवास कसा असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणजे आता ही फक्त एक कौटुंबिक किंवा लव्ह स्टोरी नाही राहिली, तर ही एक थ्रिलर,
एक क्वेस्ट किंवा शोध मोहीम सुरू झालीये. अगदी. आणि या शोधाची संपूर्ण जबाबदारी आता यशच्या खांद्यावर आली आहे. हो. आणि म्हणूनच कथेचा वेग आता वाढणार. तो त्या पत्रांचा माग कसा काढणार, तो काऊपर्यंत कसा पोहोचणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रेक्षक त्याच्या प्रवासाचा भाग बनतात. हो. त्या एका भावनिक प्रार्थनेनंतर आलेला हा कृतिशील निश्चय कथेला एक उत्तम संतुलन देतो. भावना आणि कृती यांचा हा मिलाप कथेला पुढे घेऊन जातो. खरंच. केवळ 4 संवाद आणि त्यात कथेचे कितीतरी पैलू दडलेले आहेत. सुरुवातीला एका थंड धमकीतून निर्माण झालेला तणाव, मग पत्राच्या उल्लेखाने निर्माण झालेलं गूढ रहस्य, त्यानंतर आईच्या प्रार्थनेतून आलेला भावनिक ओलावा, आणि शेवटी नायकाने घेतलेल्या शपथेमुळे कथेला मिळालेली एक नवी आक्रमक दिशा. अगदी. या संवादांमधून केवळ घटनाच नाही, तर पात्रांचे एकमेकांशी असलेले नाते, त्यांचे हेतू, त्यांच्या मनातली भीती आणि त्यांचा निश्चय, या सगळ्याची एक सखोल ओळख होते. हो. हे संवाद केवळ माहिती देत नाहीत, तर ते भावना निर्माण करतात आणि प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवतात. आधी धोका, मग रहस्य, मग त्या धोक्यामुळे होणारी भावनिक पडझड, आणि शेवटी त्या पडझडीतून उभं राहणारं शौर्य. हा एक नैसर्गिक आणि प्रभावी कथाप्रवाह आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मात्र माझ्या मनात घोळतोय. कोणता? आपण सुरुवातीला ज्या धमकीबद्दल बोललो, सुलक्षणाचं भविष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी, या भविष्य उद्ध्वस्त करण्याचा नेमका अर्थ काय असेल? ही धमकी फक्त भावनिक आहे की यामागे एखादी मोठी सुनियोजित योजना आहे? बरोबर. ज्याचे धागेदोरे त्या पत्रांमध्ये दडलेले असू शकतात. हाच तर या कथेचा गाभा आहे. भविष्य उद्ध्वस्त करणे म्हणजे तिचं करिअर संपवणे, तिचं लग्न मोडणे, की समाजात तिला बदनाम करणे, की अजून काही? की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तिच्या अस्तित्वाशी निगडीत असं काहीतरी आहे जे कोणालाच माहीत नाही. अच्छा. मला वाटतं त्या पत्रांमध्ये तिच्या भूतकाळातील असं काही गुप्तीत दडलेलं असेल जे उघडं झाल्यास तिचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणजे शत्रूचा डाव हा तिला बाहेरून नाही तर आतून तिच्याच भूतकाळाचा वापर करून तोडण्याचा असू शकतो. बापरे. आणि जर असं असेल तर नायकाचा शोध फक्त एका व्यक्तीला शोधण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याला तिच्या भूतकाळाशीही लढावं लागेल. आणि हाच विचार या कथेला अधिक गूढ आणि रंजक बनवतो.